त्यांच्या चेहऱ्यावर बघा स्माइल आहे। यस सगळे तर उद्या आमचं दर्शन नक्की आहे। बिना संघर्ष किए कुछ नहीं मिलता और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गुड मॉर्निंग मित्रांनो, डे 5 मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। सकाळी उठलोय 2:30 वाजता। जे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं होतं त्याच्यासाठी लाईन आहे। काही मंडळी आमची पुढे उभी आहेत, काही मंडळी मागे उभी आहेत। त्यामुळेच आता रजिस्ट्रेशन कसं होतंय आणि दर्शन कसं होईल हे सगळं रजिस्ट्रेशनवर अवलंबून आहे। रात्री झोप तर मिळाली नाही, पण इथे आपण पाहिलं तर ब्रीदिंग करायला त्रास होतो। सकाळी उठल्यानंतर त्रास जाणवायला लागला, पण आत्ताच जाणवायला लागला। अजून वर जायचं आहे, बघूया परमिशनचं काय होतंय। ही लाईन होऊ शकता सकाळी 6 वाजता ही लाईन सुरू होईल आणि त्या आधीच म्हणजेच लोक 2:30-3 वाजताच या लाईनीला सगळे उभे आहेत। आज आमची पुण्याची मंडळी देखील इथे उपस्थित आहेत आणि ते देखील आपल्यासारखा स्ट्रगल करताना दिसतात। स्वप्नील मडवी पुढे गेलाय। काय होतंय, सगळ्यांचे डॉक्युमेंट्स तर रेडी आहेत, पण आता कशा पद्धतीने आम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं। आज जर मिळाला तर खूप चांगलं होईल, दर्शन होईल, उद्या सकाळी निघता येईल। पण आज जर नाही झाला तर उद्या दर्शन घेतलं जाईल आणि परवा आम्हाला निघता येईल। म्हणूनच आजचा हा सेशन फार महत्त्वाचा आहे। बघूया काय होतं। होप सो की बाबा बोलवतील आजच। सुप्रभात मित्रांनो, शुभ सकाळ। डे 5 मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही सकाळी 4:30 वाजता 2:30 वाजता उठून आम्ही त्या लाईनला होतो। 4:30 पावणे 5 पर्यंत। 5 वाजता आम्ही परत फ्रेश व्हायला आलो। काही मंडळी लाईनमध्ये परत ते राहिले, पण आता आम्ही फ्रेश झालो आणि आनंदाची बाब ही आहे की रजिस्ट्रेशन चालू झालं आहे। म्हणजेच आता 7:30 वाजल्यात। जर आमचं 1 तासात रजिस्ट्रेशन झालं तर आम्ही 8:30 वाजता निघू दर्शनासाठी। म्हणजे आज दर्शन होण्याचे पॉसिबल चान्सेस आमचे 1% होते, तिकडे आता विशाल 80% आहेत। तर 80% आम्ही बघूया। आम्ही सगळे रेडी झालोत आणि आम्ही जातोय तिकडे लाईनमध्ये पुन्हा एकदा। आता 2-3 लोकांचा अंघोळ बाकी, आम्ही सगळे तयार झालोत। जसं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल, बॅच मिळेल, तसं आम्ही घोडे करून लगेचच आपण मेन गेटवर जाणार आहोत। आणि आमचं ध्येय हेच आहे की 9:30च्या आधी आम्हाला ते गेटच्या आतमध्ये एंट्री करायची आहे, जेणेकरून गेट बंद होण्याच्या आधी आम्हाला इकडे पोहोचायचं आहे। म्हणून ही देखील फार महत्त्वाची बाब असेल। यामुळेच आता रजिस्ट्रेशन किती वेळात होतोय, आम्ही किती वेळात इथे येतोय, चेंज करतोय आणि परत त्या गेटपर्यंत पोचतोय, हा अंतर आणि हा टाईम फार महत्त्वाचा आहे। म्हणून फार महत्त्वाची वेळ आमच्यासाठी आहे। चला जाऊया रजिस्ट्रेशन लाईनमध्ये आणि बघूया काय होतंय त्या रजिस्ट्रेशनमध्ये। बघा, ज्या रजिस्ट्रेशनसाठी आपण तयारी केली होती, तो रजिस्ट्रेशन लवकर होईल असं वाटत होतं, पण आम्ही घाईघाईने 7:30 वाजता पुन्हा एकदा आलो। म्हणजे 3:30 वाजता आम्ही लाईन लावली, त्यानंतर 2-2.5 तास थांबलो, 5:30-6 वाजता आंघोळीला गेलो। त्याच्यानंतर 7:30 वाजता आम्हाला फोन आला की चालू झालंय म्हणून दर्शन रजिस्ट्रेशन। पण इथे आल्यानंतर कळलं की रजिस्ट्रेशन चालू अजून नाही झालं। म्हणजे जवळजवळ आता 9:30 होतील, तर लाईन अजून सुरू आहे। सगळी लाईन आहे, सिक्युरिटी फार स्ट्रिक्ट आहे आणि आमचे सगळे जवान हे करत असताना बघूया। आज जर झालं दर्शन तर बाबा बोलवतील किंवा मग उद्या, पण आम्ही सगळेच होप लावून आहोत की आज बाबा प्लीज हमको बुलाओ और आज अपना काम हो जाए। तो बोलो जय भोले बाबा, ओम नमो पार्वती पते हर महादेव। हा आर्मीचा चॉपर जात असताना बालटान इथे सिक्युरिटी अलर्ट आहे, त्यामुळेच असे चॉपर्स सातत्याने तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतील। बायोमेट्रिकचं अजूनही आमचं काम बाकी आहे, रजिस्ट्रेशन बाकी आहे, त्यामुळेच दर्शन आज होईल की नाही
हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. हे आहे बालटाळ आणि याच बालटालच्या परिसरामध्ये तुम्हाला टेंट पाहायला मिळतील. अशाच एका टेंटमध्ये आम्ही देखील राहिलो. हा रोड तुम्ही पाहू शकता. काश्मीर वरून लेह लडाख जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. भारतातील नाही तर जगातील सर्वाधिक डेंजरस रोड म्हणून या रोडची ओळख आहे. पाकिस्तानाने देखील या रोडवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच हा रोड भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आमचं रजिस्ट्रेशनचं काम अजून पूर्ण झालं नाही. आता तब्बल 12 वाजून गेलेत. रजिस्ट्रेशन कधी होईल याची आम्ही वाट बघतोय. रजिस्ट्रेशनमुळे आजचा दिवस आमचा वाया गेला आहे, म्हणजेच आज दर्शन होणार नाही हे नक्की आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. कदाचित आजचा दिवस आमचा नसावा, उद्या बहुतेक आमचा दिवस असावा. बोलतात ना, जे होतं आहे वो अच्छे के लिए होता है. आणि सगळेच आम्ही थकलोय, झोप झाली नाही. कधी एकदा इथून बाहेर पडतोय याची वाट बघतोय. आजचा दिवस बालटांमध्येच घालवावा लागेल. भोले बाबा आपली प्रतीक्षा घेतोय, पण आम्ही पण सहजासहजी हार मानणार नाहीये. अजून जेवलो नाही, सकाळपासून काही खाल्लं नाही. पण म्हणतात ना, भूखे को अन्न प्यासे को पाणी, उसे कहते बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. 6.5 hours later. फायनली आम्हाला ज्या गोष्टीसाठी गेल्या अनेक तास आम्ही स्ट्रगल केला, ती गोष्ट आमच्या हातात आली. ते म्हणजेच आमचा आयडी, जो रजिस्ट्रेशन आयडी होता, त्या आयडी साठी आम्ही खूप स्ट्रगल केला आणि फायनली आम्हाला आयडी मिळालाय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा स्माइल आहे. येस सगळे. तर उद्या आमचं दर्शन नक्की आहे. चला, म्हणून म्हटलं जातं की संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की बिना संघर्ष किए कुछ नहीं मिलता और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जय बोले बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. भोले जी का धूम धड़क्का. भोले जी का धूम धड़क्का. बम बम भोले. बम बम भोले. 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 या लंगरमध्ये असताना एक विशेष व्यक्ती आमच्या निदर्शनात आली. ही व्यक्ती कोणी साधीसुधी नसावी, कारण प्रत्येक माणूस त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा. काही मंडळी पाया पाडायची, तर काही मंडळी त्यांची सेल्फी काढण्यासाठी तयार असायची, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे. आणि प्रत्येकाला ते एक कॉईन द्यायची. आम्ही पण त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना नमस्कार पण केला. एक विशिष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला एक कॉईन दिलं आणि त्या तिथून निघून गेल्या. अशाच आनंदी वातावरणामध्ये आमच्या दिवसाचा आज शेवट झाला.